सुप्रभात मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल प्रॅट्स विथ टॉटल। तर आज आपण चाललो जीवधनदुर्गला, जे की स्थित आहे जुन्नर तालुक्याच्या घाटघर गावामध्ये। जीवधनदुर्गला जाताना जे आहे तुम्ही चावंडदुर्गला सुद्धा जाऊ शकता, जे की तुमच्या मार्गातच असेल। आत्ता आपण जे आहे घाटघर गावात पोहोचलो आहोत आणि जसं की तुम्ही बघू शकता वातावरण खूप मस्त चाललं आहे, सगळीकडे धुकं चाललं आहे। समोरचं काही दिसत नाही आहे, जे थोड्या वेळ आपल्याला आधी डोंगर वगैरे दिसत होते। आत्ता आपण ते जीवधनच्या बेसला पोहोचलो आहोत। ठीक आहे, आपण जुन्नर मार्गे आलो आहोत गाडीने। सकाळी आपण अराऊंड 6 वाजता निघालो होतो, जे की आत्ता आपण वेळ झाली 9:30 वाजले आणि आत्ता आपण पोहोचलो आहोत। ते बघू शकतो सगळीकडे धुकं आहे मागे। 9:15 वाजले आहेत आणि आत्ता आपण ट्रेकला स्टार्ट करत आहोत। से हाय टू अभी सो लेट्स सी किती वेळ लागतो ट्रेकला। आता आम्ही चाललो जीवधनला। खूप मजा येणार कारण ऑलरेडी खूप धुकं आहे, धुकं पसरत आहे। पाऊस माहीत बी येईल, माहीत नाही। रेनकोट कॅरी केलेला आहे ऑलरेडी। हाय ज्ञानेश्वर चाललोय जीवधन ट्रेक साठी। आता गाड्या लावून पाय चालतोय। सूरज आहे, यामिनी है। समोर तुम्हाला जो धोक्यामागे जो डोंगराचा भाग दिसत आहे तो वानरलिंगी शिखर आहे। जसं की तुम्ही बघू शकता की धुकं क्लिअर झाल्यामुळे आपल्याला शिखर खूप क्लिअरली दिसत आहे आता। हा बिग फॅन भाऊ, बिग फॅन। मित्रांनो, जसं की बघू शकता आपण 11:30 वाजलेत आणि वरती पोहोचलो आहोत। पुढे आपल्याला रॅपलिंग करून जायचं आहे। वरती रोप लावलेला आहे, जायला सुद्धा रोप आहे आणि यायला सुद्धा रोप आहे। आपले सबस्क्राईब भेटले तिथे आपल्याला। आम्ही खूप मोठे फॅन आहे भाऊचे। हा जो पॅच आहे हा सगळ्यात अवघड पॅच आहे जीवधनचा। जर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल तर हा जो पॅच होता तिथे एका वेळी जे आहे फक्त एकच व्यक्ती खाली जाऊ शकते किंवा वरती शकतो, राईट। मग अशा वेळेस मी एक गोष्ट खूप नोटीस केली आहे की पर्यटक जे आहेत ते एकमेकांना सहकार्य करत नाही।
जे खाली येत आहेत त्यांना वरती यायची घाई असते, खाली येत आहेत जे वरतून येतात त्यांना खाली यायची घाई असते. मग अशा वेळेस जे आहे आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, आता आपण वरती आलो आहोत. हा आहे कल्याण दरवाजा. जसं तुम्ही बघू शकता हा आहे कल्याण दरवाजा, जिथून आपण एंट्री केली आहे. सो हाऊ इज द व्ह्यू. इथून पुढे हा जो रस्ता आहे तो वानरलिंगी शिखरकडे जातो. आपण आत्ता जे आहे वानरलिंगी शिखरकडे चाललो आहोत. समोर हे वानरलिंगी शिखर आहे. इथून पुढे तुम्हाला वानरलिंगी दिसते. आत्ता ते तुम्हाला दिसणार नाही कारण खूप धोका आहे. इथे रॅपलिंग करायची इच्छा होती, आता हे चालू नाही आहे. त्यासाठी आपल्याला परत यावं लागेल समरमध्ये. फायनली धुकं कमी झालेलं आहे आणि आपल्याला शिखर खूप स्पष्टपणे दिसत आहे. तुम्ही समोर बघू शकता. आपण ट्रेक डाऊन करून आता खाली चाललो आहोत. खूप मजा आली आजच्या ट्रेकला. आपण ट्रेक डाऊन करून खाली आलो आहोत आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. सो जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.